चला प्लीज विनंती असेल थोडंसं सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल, मुख्य आयोजक सतीश दादा हे पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहणार आहोत. त्यांना विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करायचं आहे. समीर अव्वासकर आणि त्यासोबत तर पेन कोलीवाडा संघाचा 12th मॅन. विनंती असेल पेन कोलीवाडा संघाचा 12th मॅन समालोचन कक्षाकडे यायचा आहे. पेन कोलीवाडा संघाची ओपनिंग पेयर मैदानामध्ये झाले सज्ज. समीर अव्वासकर आणि ओमकार साकोस्कर. पहिला चेंडू उजेर याचा समीर अव्वासकर यासाठी. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट. पहिला चेंडू होता, पडल्यानंतर बॅटवर घेतला, त्यानंतर एक धावाने आपलं खातं खोललंय समीर अव्वासकर यानं. खरं तर स्ट्राईक एंड वरती आत्ता आलाय ओमकार साकोस्कर, ज्यानं 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. 31 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी पेन कोलीवाडा संघाला, आणि 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ज्या फलंदाजाने ठोकला होता तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती होता ओमकार साकोस्कर. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू उजेर याच्या माध्यमातून आपण पाहिला. गुडलाईन स्पॉट वरती पडला, त्यानंतर एक धाव प्राप्त होईल टीम पेन कोलीवाडा या संघाला. पावलांचा रणअप घेऊन उजेर पुन्हा एकदा सज्ज झालाय. समीर अव्वासकर साठी चेंडू फेकलाय, खोलवर चेंडू होता, परंतु समीर अव्वासकर त्या ठिकाणी आहे. समीर अव्वासकरचा तडाखा पाहिला आपण मैदानावरती. ठोकलाय समीर अव्वासकर द ब्रँडेड षटकार. खरं तर सुंदर चेंडू होता, खोलवर टाकला होता, संधी बनवली होती, कॅचची संधी देखील होती त्या ठिकाणी, परंतु समीर अव्वासकर आहे. षटकार आलाय समीर अव्वासकरच्या बॅट मधून. पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच जरूर होता. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समीर अव्वासकर आलाय स्ट्राईक एंड वरती. उजेर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे टीम जय मल्हार रोडे या संघासाठी. खरं तर जय मल्हार रोडेचा जर आपण विचार केला तर खूप सुंदर फलंदाज त्या संघामध्ये आहेत. अब्रार, सुनील दादा असेल, खरं तर खूप सुंदर फलंदाज, आणि पेन नगरपालिकेच्या मैदानावरती त्यांची फलंदाजी देखील आम्ही पाहिली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये झालंय बदल, आणि उजेर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 10-12 पावलांचा रनअप. समीर अव्वासकर असेल स्ट्राईक एंड वरती. पुढचा चेंडू समीर अव्वासकर साठी खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार आलाय समीर द ब्रँडेड चौकार. खरं तर संधी बनवली होती या ठिकाणी देखील उजेर यानं, परंतु या ठिकाणी झेल सोडलाय. दडपण आलंय थोडंसं गोलंदाज उजेर याच्यावरती, कारण षटकार मारला होता आणि त्यानंतर तेव्हा सुद्धा संधी बनवली होती. त्यानंतर चौकार, आणि चौकारच्या वेळी पण संधी बनवली होती, परंतु थोडंसं दडपण. समीर अव्वासकर फलंदाजी करत असताना उजेरवरती आलंय, परंतु ओमकार साकोस्कर डॉट चेंडू, आणि पहिलं षटक झालंय समाप्त.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 16 धावा. बॉलर कोण बॉलर दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सचिन. खर तर सुंदर चेंडू डीपेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये समीर आव्हारकरचा फटका षटकार. खूप सुंदर फटका आपण समीर आव्हारकरचा पाहिला. कलात्मक फटका. लेदर क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी समीर आव्हारकरची आपण नेहमी पाहतच असतो तशाच प्रकारची तशाच प्रकारचा फटका आपण मैदानावरती पाहिला. समीर आव्हारकरच्या बॅटमधून आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये हा षटकार. सुंदर षटकार पेन कोलीवाडा संघासाठी. आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सचिन याचं स्वागत केलंय समीर आव्हारकर यांनी षटकारानं. सुंदर चेंडू टाकला होता डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली त्यानंतर दुसऱ्या धावासाठी वळाले होते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. आणि खराब फेकी आपण मैदानावरती पाहतोय टीम रोडे या संघाची. 3 धावा पळून काढल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाज ओमकार आणि समीर आव्हारकर यांच्यामध्ये. थोडस बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता सचिन याचा, परंतु पंच आमच्याकडे वळालाय आणि सांगितलं की हा चेंडू अवांतर आहे, वाईड घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून आणि स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. परंतु गवताळ आहे, गवताळ भाग आहे आणि चेंडू थोडासा स्लो झाला आणि एकच धाव प्राप्त होईल या ठिकाणी. या 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांचा सामना असेल. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलंय की काय आणि समीर आव्हारकरचा तडाखा ठोकलाय षटकार. फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलाय समीर आव्हारकरनं. खरं तर समीर आव्हारकर असा फलंदाज आहे ज्याची खेळी आपण मैत्री चषक मध्ये पाहिली तर तब्बल 70 धावांची खेळी मैत्री चषक मध्ये त्यांनी केली होती. काय सुंदर अविस्मरणीय खेळ त्याच्या माध्यमातून मैत्री चषक मध्ये झाला होता. आणि समीर आव्हारकरचा असा फलंदाज आहे, त्याला असे फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आपण टाकू शकत नाही. खरं तर सचिन याला देखील ज्ञात आहे, परंतु पावसाळी क्रिकेट आहे, थोडंसं रनअप घेत असताना देखील थोडंसं
पुढचा चेंडू समीर अव्वास्करचा तडाखा, चेंडू चाललाय चाललाय सरळ सीमा रेषा पार, आलाय समीर अव्वास्कर द ब्रँडेड षटकार. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर समीर अव्वास्करचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. 39 रन्स इज ऑन अ स्कोर बोर्ड पेन कोलीवाडा संघाचा. खरं तर मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं, त्याच्या मागच्या मॅच मध्ये देखील जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळत नव्हते, परंतु या ठिकाणी समीर अव्वास्करने आपले इरादे स्पष्ट केलेत की जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत टीम पेन कोलीवाडा या संघासाठी आपल्याला, आणि तशाच पद्धतीची फलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय समीर अव्वास्कर याची. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू टाकला होता, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव प्राप्त होईल. दुसरं षटक समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 40 धावा. खरं तर आजच्या दिवसातील हाय स्कोर पेन कोलीवाडा संघाचा 40 धावा. 2 षटक समाप्त झालं, तिसरं षटक अजूनही बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक असेल आणि मराठी भाषेत जर आपण म्हटलं तर हानामारीचं षटक. खरं तर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मयूर. यंग टॅलेंट आहे, अंडर 19चा खेळाडू आहे, त्याचं देखील आपण कौतुक करू, कारण फायनलचा सामना होता वलक विपक्ष रोडे. 1 चेंडूंमध्ये 1 धाव हवी होती आणि गोलंदाज होता मयूर, आणि त्याच ठिकाणी सामना जिंकला होता टीम रोडे या संघानं. आता तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल टीम रोडे संघासाठी. आणि समोर असेल समीर अव्वास्कर, ज्याच्या बॅटमधून आता मोठे फटके येत आहेत. खरं तर समीर नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय, नोटेड हनुमानपाडा. या मैदानावरती समीर नावाचं वादळ आहे आणि समीर नावाच्या वादळाला या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये रोखावं लागेल मयूर याला. पहिला चेंडू डॉट चेंडूची समाप्ती झाले. प्रत्येक डॉट चेंडू होप्स वाढवत असतो गोलंदाजाचे आणि दडपण येत असतं फलंदाजावरती, परंतु समीर अव्वास्कर आहे त्या ठिकाणी. फुल टॉस टाकलाय, फुल टोल वसूल करायचा होता, परंतु तितकासा संपर्क प्रॉपर झाला नाही. त्यानंतर 1 धाव होती त्या ठिकाणी आणि सिंगलला केलं, डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावा होतील प्राप्त टीम पेन कोलीवाडा या संघाला आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 42 धावा, 42 रन्स स्कोर बोर्ड. तिसरं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर चेंडू. आतापर्यंत 3ही चेंडू फेकले आणि 3ही चेंडू प्रॉपर यॉर्क केलेत मयूर यानं. खरं तर कौतुक करावं लागेल मयूर याचं. अंडर 19चा खेळाडू आहे, यंग टॅलेंट आहे आणि यंग टॅलेंट खरं तर गरम रक्त आहे आणि सुंदर गोलंदाजी मयूर याची आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, कोणताही मोठा फटका मारू दिला नाही समीर अव्वास्कर याला. सिंगल पूर्ण झाले आणि नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 46 धावा, 46 रन पेन कोलीवाडा संघाच्या स्कोर कार्डवरती लागल्यात. आजच्या दिवसातील खरं तर मोठा स्कोर, परंतु या स्कोरला दबावलंय, थांबवलंय खरं तर समीर अव्वास्करला मयूर यानं. फुल टॉस चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय. समीर अव्वास्कर द ब्रँडेड, आलाय षटकार. पंधरा चेंडूंमध्ये 47 धावांची खेळी समीर अव्वास्करची आहे. शेवटचा चेंडू असेल आणि 50 होईल का समीर अव्वास्करची.
आणि खरं तर 3 धावांची गरज होती 50 समीर अवस्कर साठी. आणि विकेट 49. हार्ड लक समीर, परंतु खूप सुंदर खेळी आणि ही खेळी जर आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या समीर अव्वास्कर साठी. खरं तर खूप सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून पेन कोलीवाडा संघासाठी नेहमीच होत असतो आणि 49 धावांची खेळी आज पेन कोलीवाडा संघासाठी समीर अव्वास्कर याची. समीर बॅट दाखवायची आहे खरं तर. हार्ड लक, परंतु सुंदर खेळ तुझ्या माध्यमातून झाला. धावफलकावरती धावा लागल्यात 55 धावा जिंकण्यासाठी, 54 धावा जिंकण्यासाठी 55 धावा बनवाव्या लागतील टीम रोडे या संघाला. आणि करूया आवाजामध्ये बदल. आमचे गुरुवर्य परमेशजी पाटील सर यांचा ऐकणार आहात पुढच्या उत्तरार्धासाठी आवाज. येस सर. यस, नेक्स्ट मॅच पुढची लढत RV11 चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम फाईट करेल जय मल्हार अलिबाग. सो टॉस करूया. या ठिकाणी जरूर टॉस केला जाईल. भूषण म्हात्रे पेन चिंचपाडा संघाचा या ठिकाणी कॅप्टन्स रेडी आहे. सो विनंती असेल, चला या अलिबाग टीमला मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो. हार्ड लक भूषण. काल जबरदस्त मॅच झाली. जवळपास योगेश पवार यांनी तो सामना जिंकवला होता, पण तो सामना टाय झाला. भूषण, कालची शेवटची जर का मॅच तुम्ही लाईव्ह पाहिली असेल तर त्या ठिकाणी एका षटकात आय थिंक भूषण 22 पाहिजे होत्या. 25चं टार्गेट होतं, 22 पाहिजे होत्या आणि 21 रन्स आल्या होत्या. 1 रन्ससाठी खरं तर चिंचपाडा हा संघ पराभूत झाला. काल 2 आयकॉन तुम्ही चॉईस करू शकता, अशा प्रकारचे ते लॉट्स होते. खरं तर आज 12 जुलै आणि आजची ती रात्र अर्थातच घोडखिंडीतला इतिहास, ज्या खिंडीला महाराजांनी तदनंतर पावनखिंड म्हणून नाव घोषित केलं. बाजूप्रभू देशपांडे आणि बांदल बंधू यांनी खरं तर घडवलेला इतिहास. 15,000 गणिमांच्या विरोधात खरं तर लढले आणि 15,000 आणि त्यांच्या विरोधात फक्त घोडखिंडीतला इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. त्या सर्व वीर मावल्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. खरं तर इतिहासातील काला दिवस म्हणून ज्या दिवसाला संबोधलं जातं. चला, टॉससाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय. लास्ट कॉल फॉर यू. चला या आपण अलिबाग. अगदी फार उशीर झाला. अलिबाग टीमला आमची विनंती आहे की आपण यायचं. अलिबाग म्हटलं भूषण की कुलाबा किल्ला आणि फार आठवण अलिबागच्या देखील आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट अलिबाग तालुक्यात देखील खेळलं जातो. बुमबुम माठ्या हा एक आयकॉन खेळाडू अलिबाग तालुक्यातील की ज्याने अक्षरशः प्रेक्षकांची हृदये जिंकलेत. जाऊया आपण मॅचकडे, जिकडे जय मल्हार रोडे आणि फाईट करतोय अर्थातच भूमी 11 पेन कोलीवाडा. या ठिकाणी लल्ला वासकर यांचं देखील शुभ आगमन झालंय. सो वेलकम लल्लाबाई. आजारी आहेत, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे ना की तुम्हाला मैदानाकडे अक्षरशः खेचून घेतो. रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा फार मजा येईल. या मॅचला रनचेस, धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होणार आहे आणि रनचेस म्हटलं की मग विराट कोहली द चेस मास्टर. एक लॉंग इनिंग खेळावी लागेल इकडे अब्रारला. अब्रार आणि त्याच्या समवेत लेफ्ट हँडेड बॅट्समॅन
सचिन कोहली राईट अँड लेफ्ट असा कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. पहिलं षटक इकडे सुरू झालंय. पहिला चेंडू असेल शिवराजचा. इकडे उंची कमी गाठली. आज चेंडू अधिक स्किट होतोय. रबर बॉल क्रिकेटची खासियत आहे, चेंडू तुम्हाला स्किट होईल. अर्थातच विकेटचा जर का आपण विचार केला तर मी तर म्हणे रोजचं पिच रिपोर्ट घ्यायची गरज नाहीये, कारण की सिमेंटची विकेट आहे आणि त्या विकेटवरून चेंडू स्किट होईल. सर्वांनाच ठाऊक आहे रबर बॉल आहे. रबर बॉल शुभम लहानपणीच्या त्या आठवणी, मराठी शाळेत असताना भूषण तू खेळलास की नाही ठाऊक नाही, परंतु आमच्या वेळी हेच चेंडू असायचे. फार मजा यायची आणि 10 रुपयाला मिळायचा आणि रेड कलरचा असायचा, जास्त करून व्हाईट कलरचे नसायचे आणि फार मजा यायची खेळायला. तेव्हा रबर बॉल क्रिकेट खूप प्रचलित होतं आणि आजकालचा आपण विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट. एकदा डिसेंबर महिना आला की मग सर्वांना वेळ लागतो क्रिकेटचा. इकडे शॉर्ट पिच आहे, चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा स्पेस इकडे पाहायला मिळाली, ज्याप्रमाणे आपण T20 वर्ल्ड कपमध्ये पाहिलं जसप्रीत बुमराहची गोलंदाजी. आणि अशा प्रकारचा वेग तुमच्याकडे पाहिजे, तुमच्याकडे व्हेरिएशन्स पाहिजेत. अर्थातच क्रिकेटमध्ये आता गोलंदाजांना आपल्याला बॅकअप करावा लागेल. मालिकावीर गोलंदाजांना कशा प्रकारे मिळतील याचा आता विचार करावा लागेल. पण क्रिकेटमध्ये आपण एका विकेटसाठी 5 पॉईंट भूषण देतो, आता 10 करावे लागतील, कारण की गोलंदाजांना मालिकावीर भेटतच नाही आहेत. सो गोलंदाजांना मालिकावीर कशा प्रकारे मिळतील याचा आता विचार करावा लागेल. फार कमी असे गोलंदाज आहेत की त्यांना बाईक्स मिळालेत किंवा सायकल मिळाले. नेक्स्ट बॉल. अरे बॅट सुटली इकडे मित्रा, ग्रिप नाहीये. जरूर आपण पाहतो पण पावसाळी क्रिकेटची प्रॅक्टिस देखील असणं फार महत्त्वाचं आहे. मी भूषणला पाहिलं होतं पेन नगरपालिकेच्या कॉरिडॉरमध्ये तिकडे बॅटिंग करताना. फार मजा येते, परंतु थोडं जपून मनोरंजनासाठी खेळ केला, कारण की डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तिकडे टेनिस बॉल क्रिकेट खेळायचं आहे. तिकडे भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. पेन नगरपालिकेचं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, ऐतिहासिक मैदानावरती भरपूर प्रेक्षक तुमचा खेळ पाहायला येतात. मॅचचा पण विचार केला तर प्रेडिक्शन अगदी सोपं आहे. मॅच सध्या कोलीवाडा टीमच्या बाजूने झुकलेली आहे. इकडे षटकार यायला पाहिजेत. अब्रार आणखी नाही का चेंडू आपण पाहूया थोडासा दूर अवे फ्रॉम बॉडी. व्हाईटचा इशारा. शुभम अब्राचे ते 4 षटकार नगरपालिकेच्या मैदानावरती 5 सलगचे 5 रोडेला चॅम्पियन केलं होतं. अब्रार जबरदस्त खेळाडू आहे. रोडे संघ येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठ्या स्थानी तुम्हाला पाहायला मिळेल, यात डाऊट नाही आहे. फार गुणवान खेळाडू रोडे संघाकडे आहेत. हा चेंडू देखील अवे फ्रॉम बॉडी आहे. व्हाईटचा इशारा आला आहे. इकडे धावसंख्या आता पाहूया 4 धावा. आणि तदनंतर उजैर मुजावर, अर्थातच त्यांनी देखील फार प्रभावित केलं आहे. उंबरडे विभाग प्रीमियर लीगमध्ये मालिकावीर म्हणून उजैरला निवडत आलं होतं. खूप चांगली गोलंदाजी, त्याची बॅटिंग, क्षेत्ररक्षण फार प्रभावित केलं त्या देखील खेळाडूने, की जो रोडे संघाचा हिस्सा आहे. हा चेंडू खरं तर बॅटला लागला नाही आहे. डॉट बॉलचा इशारा आलाय. चला अलिबाग, लास्ट कॉल फॉर यू. चला शेवटचा पुकार आहे, अन्यथा पॅनल्टी असेल मित्रा. प्लीज थोडं हेल्प करा. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे. पहा 12चा पूल आहे, 12चा लॉस आहे. आज एकूण 12 संघ तिकडे प्रवेश घेणार आहेत. आणखीन एक डॉट बॉल. ज्याप्रमाणे आपण आज सकाळपासून पाहतोय टायमिंग होत नाहीये. चेंडू आधी निघून जातोय बॅट स्विंग नंतर. सो असं म्हणूया की चेंडूला गती आहे. षटकातील चेंडू झाले आहेत एकूण 5. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 4. टार्गेट आहे इकडे जर का आपण विचार केलं तर 55, 55 55 करायचे आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर स्कायच्या स्टाईलमध्ये, सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये, ब्रँडेड अब्रारच्या बॅटमधना हा इम्पॉर्टंट महत्त्वाचा षटकार आला आहे. सूर्यकुमार यादव काय तो झेल पकडला होता अक्षरशः. इंस्टाग्रामवर जर तुम्ही पोस्ट पाहिल्या असतील ना, व्हिडिओज फोटोज पाहिले असेल, ते कॅच पकडली, ट्रॉफी जिंकली. आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर त्यांनी देखील खूप स्तुती केली सूर्यकुमार यादवची. आणि एका इंटरव्ह्यूजमध्ये
रोहित शर्मा देखील म्हणाला की नशीब तू कॅच पकडलास नाहीतर मी तुला बाहेर बसवलं असतं. तो म्हणाला की कॅच बसली, रोहित शर्मा म्हणाला त्याला, नाहीतर मी तुला बसवलं असतं. T20 वर्ल्ड कप जरूर ट्रॉफी ती जिंकलाय. पहिली T20 वर्ल्ड कप 2007 इंडियन टीमने पाकिस्तान संघाला पराभूत करून जिंकला. नंतर बरेचसे असे विनिंग मुवमेंट आले, परंतु ट्रॉफी मात्र का आपण जिंकली नाही आहे. परंतु यावर्षी ती ट्रॉफी पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये आले, सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आणि खरं तर मरीन ड्राईव्हवर तर प्रेक्षकांची तोबा गर्दी, भरपूर प्रेक्षक. आमचे निनाद म्हात्रे देखील तिकडे होते त्या रॅलीमध्ये. भरपूर मजा आली होती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज समीर अवास्कर, वैयक्तिक 49 धावांची इनिंग ती याच मॅचमध्ये समीरच्या बॅटमधनं आपण पाहिली. इम्पॉर्टंट रन्स होत्या, एक महत्त्वाची खेळी पाहायला मिळाली. धावबाद खेळाडू जरूर होणार आहे. सचिन कोहली पहिली विकेट डाऊन झालाय, मोठी धावसंख्येचा पाठलाग करतोय. आपण जरूर पाहतोय मॅच रोडेच्या अगेन्स्ट पेन कोलीवाडा. चला अलिबाग, आमचे आयोजक सतीश पाटील आणि आमची विनंती आहे, चला अलिबाग संघ कुठे आहे बघा, त्यांना लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा, आपण टॉस करायला या. खूप चांगलं मैदान आहे. खरं तर या मैदानाचा आपण विचार केला तर ग्रीन ग्रास हे मैदान आपल्याला पाहतोय निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव. आणि बऱ्याचशा स्पर्धा या विकेटवर आपण पाहिलं. पण 2 विकेट्स आहेत, एक रबर बॉलसाठी एक सिमेंटची विकेट आणि मातीची देखील विकेट साईडलाच आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटसाठी. समीरचा हा चेंडू फ्लिक करायचा होता. चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅन रिझनमध्ये चाललाय, सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक वेगाने तिकडे येईल, तो पूर्वी रन्स मिळतील. एकूण 2 धावेने धावसंख्या 13 धावा धावफलकावर. मुजावर उंबर्डे विभाग प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीर, स्पोर्ट्स सायकल ज्याने पटकावली होती याच वर्षी, भरपूर प्रभावित केलं ज्या खेळाडूने, तो खेळाडू आता स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. इकडे पुन्हा एकदा चेंडू स्किड होतोय. समजतंय की ज्याप्रमाणे टायमिंग होत नाहीये. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की टायमिंग झाल्यानंतर चेंडू किती दूर जातोय. इकडे टायमिंग होत नाही, चेंडू स्किट होतोय. आणि पावसाच्या रिमझिम सरी देखील मैदानाच्या आतमध्ये पडतायत. काही प्रेक्षक आमच्या पाहू शकता छत्री घेऊन उभ्या आहेत. त्या लाडक्या प्रेक्षकांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. संतोष दादा तिकडे त्यांचं मनोरंजन करतोय. आणि संतोष दादा असला की मनोरंजन होणारच. क्रिकेट वेडा हा फॅन आहे, जितेगावचा प्रेक्षक, आणि त्याचं देखील आपण स्वागत करूया. इकडे शरीराच्या दिशेने आणखीन एक तेज तर्रार चेंडू आला. पण रोडे संघाने 11 स्टार तारा संघाला पराभूत केलं पहिल्या फेरीमध्ये. शेवटच्या चेंडूवर लास्ट बॉलला 1 रन्स दिली नव्हती. आय थिंक 2 चेंडूमध्ये 1 पाहिजे होती. तो सामना जिंकला रोडे संघाने. परंतु ही मॅच हाय स्कोरिंग मॅच आहे. षटकार चौकार तर पाहायलाच मिळत नाही आहेत. फक्त सिंगल मिळेल, स्ट्राइक रोटेट होईल, फार काही बिघडणार नाही आहे. कोलीवाडा संघ मजबूत स्थितीत आहे. मॅच अगदी त्यांच्या मुठीत आहे. बऱ्याचशा खेळाडूंना कोलीवाडा संघ देखील आज मिस करतोय. अर्थातच लल्ला आजारी आहे, सो जरूर त्याला देखील मिस करतोय. बरेचसे खेळाडू नाही आहेत, विकेट डाऊन झाले तरी देखील खूप चांगला खेळ. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मैदानाच्या बाहेर आज देखील योगेश पवार पुन्हा एकदा प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण त्यांना पाहू शकतोय. क्रिकेट तुम्ही असं खेळा की तुमचं नाव क्रिकेटच्या जगतामध्ये आवर्जून आणि आदराने घेतलं जाईल. अर्थातच पेन नगरपालिका मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एका स्टँडला ज्यांचं नाव आहे, जर का तुम्ही त्या स्टेडियममध्ये गेला असाल तर जरूर वरती स्टँडला योगेश पवार असं नाव दिलं गेलंय. षटक संपलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा धावफलकावर आहेत. आणि येणारे 1 षटक आणि विजयासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता असेल.
शेवटचा षटक आणि विजयासाठी 39 आवश्यकता आहे. थोडं कठीण आहे, परंतु पाहूया मॅचमध्ये काय घडेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड विकेट, डॉट बॉल आणि जवळपास या मॅचवर शिक्कामोर्तब केला. मॅच विजयाच्या उंबरट्यावर टीम भूमी 11 पेन कोलीवाडा हा संघ जरूर आपण पाहतोय. शेवटचा पुकार आहे. चला, अलिबाग सारख्या संघाला वारंवार सूचना करणं हे देखील बरं वाटत नाहीये. सो प्लीज रिक्वेस्ट आहे अलिबाग संघाला, चला आपण यायचं आहे, लवकर या. अलिबाग टीमला विनंती आहे. प्रेक्षक सर्व थांबलेले आहेत कारण की आवर्जून खेळ पाहायचा आहे. सो बॅटल शुभम पेन तालुका आणि अलिबाग तालुका असं बॅटल ते पाहायला मिळेल, त्यात शंका नाहीये. हा सामना जवळपास एकतर्फी पाहायला मिळतोय, वन साइडेड मॅच. अर्थातच असं म्हटलं जातं भूषण की प्रेमामध्ये देखील एक वन साइड असलं तर फार मजा येत नाही. दोन्ही बाजूंना आग लागायला पाहिजे आणि सामना देखील तशा प्रकारचाच व्हायला पाहिजे. दोन्ही बाजूने संघर्ष होणं गरजेचं आहे. परंतु इकडे प्रेक्षकांना थोडं निराश केलं रोडे संघाने. पहिल्या मॅचमध्ये काय प्रेक्षकांची मनं जिंकली जयमल्ला रोडे संघाने, परंतु त्याची पुनरावृत्ती त्यांना करता आली नाही आहे. शॉर्ट पिच चेंडूंचा मारा मैदानाच्या आतमध्ये. आजकालचे गोलंदाज फार हुशार झाले, त्यांना ठाऊक आहे रबर बॉलची स्पर्धा आहे, शॉर्ट पिच टाकायच्या आहेत हार्दिक पांड्या. आणि जर का स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची आहे तर चेंडूला स्विंग करायचं आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू कसा पडेल. नेक्स्ट बॉल ओर द विकेटनी फेकलेला हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि जरूर या मॅचचा जर का आपण विश्लेषण पाहिलं तर ती 49 धावांची इनिंग, जबरदस्त बॅटिंग, तुफानी फटकेबाजी. समीर आवासकर इज अ ब्रँड. खरं तर समीरचं नाव आवर्जून घेतलं जातं क्रिकेटमध्ये. लेदर क्रिकेट असेल, त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, किंवा आता जर आजची मॅच तुम्ही पाहिली असाल तर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तितकीच चांगली